नमस्कार, मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। आपल्या चॅनलवर प्रेग्नन्सी रिलेटेड, बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात। आजचा व्हिडिओ थोडा खास असणार आहे कारण 2025 मध्ये लागणारे जे दुसरं सूर्यग्रहण आहे 21 सप्टेंबर 2025 रोजी हे सूर्यग्रहण असणार आहे। तर याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जसं की 21 सप्टेंबर 2025 रोजी लागणारे जे सूर्यग्रहण आहे हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार आहे का, या सूर्यग्रहणाचं टायमिंग काय असणार आहे, सूर्यग्रहणाचं सूतक काळ पाळायचा आहे की नाही, गर्भवतींनी हे सूर्यग्रहण पाळायचं आहे की नाही, या सूर्यग्रहणामध्ये त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, हे मी सगळं या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल। त्याचबरोबर पॅरेंटिंग टिप्स _ मराठी या नावाने माझे इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे, त्यावर सुद्धा मी व्हिडिओज पोस्ट करत असते। त्याचबरोबर प्रचिराज फूड्स या नावाने मी होममेड विदाउट प्रिझर्वेटिव्ह, विदाउट शुगर सॉल्ट असे सिरियल्स बनवते। जर तुम्हाला सुद्धा तुमच्या बाळासाठी असे सिरियल्स खरेदी करायचे असतील तर मला इंस्टाग्रामवर DM करा किंवा मी स्क्रीनवर जो नंबर दिलाय त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। 21 सप्टेंबर 2025 रोजी लागणारा जो सूर्यग्रहण आहे हा खंडग्रास सूर्यग्रहण आहे। याआधी मार्च मध्ये पहिलं सूर्यग्रहण लागलं होतं आणि ते सूर्यग्रहण भारतामध्ये दिसलं नाही। आता 21 सप्टेंबर 2025 रोजी लागणारे जे सूर्यग्रहण आहे हे भारतामध्ये दिसणार आहे का, तर नाही, हा सूर्यग्रहण सुद्धा भारतामध्ये दिसणार नाहीये। आता या सूर्यग्रहणाचा सूतक काळ पाळण्याची गरज आहे का, तर नाही, कारण हा सूर्यग्रहण सुद्धा भारतामध्ये दिसणार नाहीये, त्यामुळे या सूर्यग्रहणाचा सूतक काळ पाळण्याची गरज नाही। या सूर्यग्रहणाचा एक्झॅक्ट टायमिंग काय आहे, तर रविवारी 21 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 10:59 हा सूर्यग्रहण सुरू होतोय। 22 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री 3:23 हा सूर्यग्रहण संपत आहे। म्हणजेच टोटल 4 तास 24 मिनिटं हा सूर्यग्रहण लागणार आहे। आता हा सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये, त्यामुळे गर्भवतींनी सुद्धा या सूर्यग्रहणाचे नियम पाळण्याची गरज नाहीये। आता हा जो सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार नाहीये, त्यामुळे या ग्रहणाचे कोणतेही नियम गर्भवतींनी पाळण्याची गरज नाही किंवा याचा सूतक काळ सुद्धा पाळण्याची गरज नाहीये। बरेचदा ग्रहण पाळायला का सांगितलं जायचं किंवा पूर्वी ग्रहण पाळायला का सांगितलं जायचं, तर ग्रहण काळामध्ये निगेटिव्ह एनर्जी किंवा नकारात्मक प्रभाव हा मानवी जातीवर, प्रकृतीवर होतो, त्यामुळे ग्रहण पाळायला सांगितलं जायचं। पण 21 सप्टेंबर 2025 रोजी लागणारं जे सूर्यग्रहण आहे हा भारतामध्ये दिसणार नाहीये, त्यामुळे त्याचा कोणताच नकारात्मक असर हा पडणार नाहीये। त्यामुळे गर्भवतींनी सुद्धा घाबरून जाण्याची गरज नाहीये, त्यांनी सुद्धा हे ग्रहण पाळण्याची गरज नाहीये। कारण ग्रहण म्हटलं की गर्भवती महिलाच सगळ्यात जास्त घाबरतात, कारण ग्रहण काळामध्ये बरेचसे कडक नियम त्यांना पाळायला लावले जातात। पण असे कोणतेच कडक नियम ग्रहण काळामध्ये पाळायची गरज नाहीये, कारण ग्रहण हे भौगोलिक घटना आहे, कोणतीही अशुभ घटना नाहीये, त्यामुळे ग्रहण हे गर्भवतींनी नाही पाळलं तरी सुद्धा चालू शकतं। आता हे माझं प्रामाणिक मत आहे, तरी सुद्धा तुम्हाला ग्रहण पाळायचं असेल तर तुम्ही तुमची काळजी घेऊन, बाळाची काळजी घेऊन ग्रहण पाळू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। थँक्यू।